भगवंताचे सेवक थोडा कोकण आई त्याचे भिक सुखरूप मॉनिटरला थोडा आवाज पुढच्या तसविता बहु लागती सायास चुकल्या घडे नाश अल्पवर्म बरोबर आहे पाक सिद्धी लागे संचित आईते घडता सोयीते तेव्हा गोड तसविता बहु लागती सायास चुकल्या घडे नाश अल्पवर्म तुका म्हणे बऱ्या सांगताची गोष्टी रणभूमी दृष्टी न पडे तो ठसविता बहु लागती सायास चुकल्या घडे नाश अल्पवर्म विठ्ठल पांडुरंग करो प्रथम प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रणीलाभुदाभं जगन्निहित पाणी मंडना मंडनानां तरुण तुलसी माला गंधरं कणजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविक एका जनार्दनी तुमचा दास त्याचे आस पुरवावे मस्तक हे पायावरिया वार करी जगद्गुरु श्री संत तुकोबाराया आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग अभिवादन करते. मायबाप श्रोत्यांना वंदन करते आणि या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते.
कीर्तनरूपी सेवेकरता गायलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु जगदमान्य जगदव्यापक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा वारकऱ्यांकरता कदाचित नवीन असणार आहे, पण संतपर प्रकरणातील अत्यंत गोड अभंग आजच्या या सेवेकरता निवडलाय. विठ्ठल किल्ला घाटावर हा पंचक्रोशी यांच्या संयुक्त विद्यमानं अखंड श्री हरिनाम यज्ञ. दादा इको कमी करून टाका, बोलताना इको नको, फक्त गायना करता द्या. 41व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना अतिशय प्रेमानं आनंदानं भक्तिमय अशा वातावरणामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा सामुदायिक पारायण आणि त्या निमित्तानं हा अखंड हरिनाम यज्ञ. आजची असणारी ही दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ग्रामस्थ मंडळी, संयोजक, आयोजक, नियोजक, कार्यकारी मंडळ, पंचक्रोशीतील कीर्तनकार, प्रवचनकार, गुणीजन, गायक, वादक, अन्नदाते, वर्गणीदार, देणगीदार, टाळकरी, माळकरी आलेले सर्व या ठिकाणी श्रोतेवृंद सर्वांचे असणारे अथक परिश्रम परमपूज्य स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य अलिबागकर बाबा महाराज आणि परमपूज्य स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य गोपाळ महाराज वाजे, परमपूज्य स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य धोंडू महाराज कोलाटकर, परमपूज्य स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य तुकाराम बाबा पतारे, गुरुवर्य पुरुषोत्तम महाराज पाटील उर्फ बापू, हरिभक्त परायण मालू महादू भगत यांच्या कृपा आशीर्वादानं आणि हरिभक्त परायण आपल्या सर्वांचे परमार्थ प्रेमी परम आदरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य नारायण महाराज वाजे, मठाधिपती पंढरपूर, हरिभक्त परायण गुरुवर्य विठोबा बाबा मांडलुसकर, हरिभक्त परायण रोहिदास महाराज दळवी यांच्या अखंड मार्गदर्शनाखाली हा ज्ञानेश्वरीचा पारायण सोहळा आणि त्या निमित्तानं असणारी आजची ही कीर्तन रूपी सेवा ज्यांनी खऱ्या अर्थानं मला इथं आमंत्रित केलं. वास्तविक पाहता एवढ्या मोठ्या सप्ताहामध्ये एखाद्या महिलेला या ठिकाणी कीर्तन मिळणं हे खरं तर महिलेकरता सुद्धा भाग्य आहे, म्हणून आपल्याला दिलेल्या संधीकरता ग्रामस्थांकरता टाळी झाली पाहिजे. तुम्ही विशेष म्हणजे इथे एका महिलेला कीर्तन दिलं याबद्दल खरं तर तुमचे आभार. आणि विशेषत्वानं ही सेवा माझ्यापर्यंत सुपूर्त करण्याकरता ज्यांचा एक आगळा वेगळा हट्ट होता, माझ्यावरती एक नितांत श्रद्धा प्रेम खऱ्या अर्थानं ज्यांचा असा आहे, अशा असणाऱ्या खरं तर माझ्या भगिनी आमच्या असणाऱ्या या ठिकाणी सीमाताई आणि विशेषत्वानं या ठिकाणी ज्यांचा हट्ट होता की ताई आम्हाला तुमचंच कीर्तन पाहिजे, काही झालं तरी चालेल, पण आता दुसरा हट्ट झाला की ताई शेवटला पिंगळाही झाला पाहिजे, अशा दोन्ही हट्ट या ठिकाणी ज्यांनी माझ्याकडे केलेले आहेत असे आमचे परमार्थ प्रेमी माननीय दिनेश दादा या ठिकाणी दादांच्या विनंतीला मान देऊन इथे येण्याचा योग आणि त्या निमित्तानं तुम्हा माईबापांचं दर्शन. विठ्ठल विठ्ठल. आल्यानंतर कळालं हा पंचक्रोशीचा सप्ताह आहे, इथं आल्यानंतर कळालं हा फिरता सप्ताह आहे. म्हणजे या वर्षी ही सेवा किंवा या वर्षी हे पारायण इथं, पुढच्या वर्षी ते बरोबर दुसऱ्या गावामध्ये. तळा तुमच्या इकडे गावांची नावं फार डेंजर आहे बघा, जरा बदलता आलं तर आमच्यासारख्यांना कठीण जातं हे. चला इकडे पहा, सर्वांच्या विनंतीला या ठिकाणी खरं तर आपण मान देतोय, कारण पंचक्रोशीचा सप्ताह आहे. कुणाचा नामोल्लेख राहिला तर दिलगिरी व्यक्त करते. ज्ञानोबराया तुकोबराया जशी बुद्धी देतील तसं या अभंगाला न्याय देण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे. अभंग नवीन आहे, पण याची निवड याच्याकरता केली कारण ऐकणारे सर्व श्रोतेवृंद त्या ताकदीचे आहेत. कसं असतं, सप्ताह कसा आहे आणि सप्ताह किती उंचीचा आहे हे कशावरनं कळतं? सप्ताहामध्ये मंडप किती मोठा आहे याच्यावरनं सप्ताहाची उंची कळत नाही. दादा सप्ताहामध्ये मंडप किती मोठा आहे याच्यावरनं सप्ताहाची उंची कळत नाही. एक बोलेल मी तुमच्याशी, इकडे पहा सगळेजण, सप्ताहामध्ये लोक किती आली याच्यावरनं सुद्धा सप्ताहाची उंची कळत नाही. मग आता ऐका, सप्ताहाची उंची हे केवळ आणि केवळ कीर्तनकार कोणते बोलवले खऱ्या अर्थानं त्याच्यावरनं ठरत असते. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळे दिग्गज कीर्तनकार तुम्ही या सप्ताहाकरता निवडलेले आहेत, मी सोडून. पण अतिशय या ठिकाणी ताकदीचा सप्ताह तुम्ही सर्वजण करताय आणि त्यामध्ये आमच्या सारख्यांना मिळालेलं कीर्तन याच्याकरता फक्त एकच प्रमाण, येताना आगमन करावं कोणी माझं. भगवान खंडेरायाला घेऊन आले, नाही खंडेरायच मला घेऊन आले म्हणायला लागेल. म्हणजे किती कौतुक असतं. मला वाटतं आता दत्त जयंतीच्या काळामध्ये मी कुठे कीर्तन घेऊ शकले नाही, कारण खंडेरायाची कथा होती मला एका गावामध्ये. आणि इथं आल्यानंतर मला असं वाटलं की चला त्या कथेचं सार्थक तुमच्या रोह्याच्या लोकांनी मला करून दिलं. की म्हणजे काही निमित्त नव्हतं, पण तरी सुद्धा आज मला त्यांनी इथपर्यंत आणलं. आणि म्हणून या ठिकाणी एक नक्कीच सांगेल, हा सगळा सोहळा पाहिल्यानंतर असं वाटतं कीर्तन हे बोरघर मध्ये नाही तर कीर्तन हे पंढरपूर मध्ये आहे. की याच्यापेक्षा दुसरा पंढरपूरचा सोहळा नक्कीच नसावा असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि म्हणून या ठिकाणी नक्की माझं काहीतरी पूर्वजन्मीचं सुकृत असेल त्याकरता तुम्हा माईबापांचं दर्शन घडलं. एकच प्रमाण आणि कीर्तनाला सुरुवात. पुण्य पळले बहुत दिवस
वर गेलं का संपत्तीचं वैभव पाहायला मिळतं. घाटाच्या वर गेलं का संपत्तीचं वैभव पाहायला मिळतं. मराठवाडा विदर्भ तिकडं जर कधी जाण्याचा योग आला तर तिकडं परमार्थातली विद्वत्ता पाहायला मिळते. पण कधी कोकणामध्ये खाली आलं का मग मात्र इकडं फक्त प्रेमाचं वैभव पाहायला मिळतं. टाळकऱ्यांची एवढी श्रीमंती महाराष्ट्रामध्ये कुठंच मिळत नाही पाहायला. एवढी श्रीमंती फक्त कोकणावाल्यांनी जपली आणि त्याच्याकरता कोकण तालुका बाबा वारकरी संप्रदायाचा अगदी उच्च स्तरावरती आहे. चला ऐका, अभंगाची निवड याच्याकरता केली. साधकानं तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराया आम्हाला परमार्थ साध्य करायचा आहे पण तिथपर्यंत जाता येत नाही, याच्या मागचं काय कारण असलं पाहिजे. महाराजांनी उत्तर दिलं, माणसाचा मार्ग चुकतोय आणि मार्ग चुकत असताना तुकोबाराया मार्गावरती आणणारं कुणीतरी आहे का. तुकोबाराया म्हटले आहे ना. याच्या त्याच्या मागे पळत बसण्यापेक्षा भले म्हणविता संतांचे सेवक, तुम्ही संतांचं सेवक व्हा, यातच तुमचं भलेपण दडलेलं आहे. आणि मग तुकोबाराया त्यांचं सेवक झाल्यानंतर काय होईल. महाराजांनी सांगितलं, आई त्याची भीक सुखरूप. आयतं ताट संतांनी तुमच्या आमच्या पदरामध्ये टाकलं म्हणून आपण संतांचं सेवक झालं पाहिजे. अभंगाचं पहिलं चरण. पुढे जाऊन तुकोबारायांना विचारलं, तुकोबा कलियुगामध्ये संत कुणाला म्हणायचं त्याचं जरा उत्तर द्या. कारण या कलियुगामध्ये संत, बरोबर आहे, पोटासाठी संत झाले कलित बहुत. आता प्रत्येक जण उठतोय मला संत म्हणा असं म्हणतोय. आता प्रत्येक जण उठतोय फक्त माझीच पूजा करा असं म्हणतोय. आणि प्रत्येक जण उठतोय तो फक्त आणि फक्त स्वतःच मोठेपणा दाखवतोय. महाराज आम्हाला सांगा ना कलियुगामध्ये संताची व्याख्या काय. महाराजांनी गोड उत्तर दिलं आणि महाराज म्हटले, बाबा रे संतपणाचा आव आणणं सोपं आहे. भाषा माझी नाही तुकोबारायांची आहे, माफी मागून बोलते पण अभंग थोडा किचकट आहे. ऐका, तुकोबाराया सांगतात आहे की बाबा रे या ठिकाणी संतपणाचा आव आणणं सोपं आहे पण इकडे पहा, हे जरी करत असताना इथं थोडस जरी वर्म चुकलं परमार्थामध्ये तरी सगळ्या आयुष्याचं वाटोळ आहे. महाराजांची भाषा महाराज सांगतात, ठसविता बहु लागती सायास, पण चुकल्या घडे नाश अल्पवर्म. थोडं वर्म चुकलं आयुष्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग तुकोबारायांनी पुढे त्याला एक पुष्टी दिली. महाराज म्हटले, एखादी बाई कितीही सुगरण असू द्या पण तिचं सुगरण पण कधी कामी येतं, ज्या वेळेला तिचं संचित या ठिकाणी अनुकूल असतं त्या वेळेला तिचं सुगरण पण कामाला येतं. परमार्थ तसा आहे गड्या. पहा इकडे, ऐका इकडे, पहा सगळे जण वारकरी बाबा. महाराज सांगतात परमार्थ कसा आहे. पाकसिद्धी लागे संचिताई ते, घडता सोयी ते तेव्हा गोड. संचिताना ज्या वेळेला परमार्थ घडतो त्यावेळेला तो चवदार झाल्याशिवाय राहत नाही. पण महाराजांनी पुढे थोडं जपून राहा असं सांगितलं. कारण तुकोबा म्हणतात, तुम्ही समजता तितका परमार्थ सोपा नाही आणि तुम्ही समजता तितकं भक्तीचं वर्म सोपं नाही. कारण सांगितलं तुकोबारायांनी, इथं भक्तीच्या गप्पा मारणं सोपं आहे पण भक्ती करायची वेळ आल्यानंतर मात्र अवघड आहे. रणांगणाच्या गप्पा कीर्तनामध्ये कथेमध्ये सांगता येतात पण रणभूमी डोळ्यासमोर आल्यानंतर चित्र काहीतरी वेगळं आहे. महाराज सांगतात, तुका म्हणे बऱ्या सांगताची गोष्टी, रणभूमी दृष्टी न पडे तो. सविता बहु लागती सायास, चुकल्या घडे नाश अल्पवर्म. अभंगाचा भावार्थ कीर्तनाला सुरुवात. विठाल साठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. सगळे माझे सुपरिचित चेहरे. मला माहिती आहे मला शेवटला नाव कुणाचंही देता येणार नाहीये, त्यामुळे मी सर्वांकरता आत्ताच टाळ्या वाजवायला सांगितल्या. परत कोणी जाता जाता माझ्यावरती नाराज व्हायचं. जोरात बोला की जरा तुम्ही ताई, तर टीमला सांगा तुमच्या ओरडायला. इकडे पहा, सगळे माझे सुपरिचित चेहरे आहेत. आणि खरं सांगू का, मी आता नाव घ्यायला सुरुवात केली ना बाबा 11:30 पर्यंत नावं संपणार नाही, एवढी नाव आहेत माझ्या इकडे आता. पण आता एक सांगते महत्वाचं, ऐका. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु जगन्नाथ अण्णा पवार अण्णांना एका साधकानं विचारलं. येता येता थोडंसं चिंतन कानावरती आलं. कसं असतं, मोठ्या व्यासपीठावरती गेलं का थोडी मोठ्या लोकांची वाक्य कीर्तनामध्ये सांगायची असतात आणि मोठ्याचं भांडवल लोकांसमोर मांडायचं असतं. तिथं आपला शहाणपणा दाखवायचा नसतो बाबा, बरोबर आहे ना. आपल्यासारख्याला तसं पण काय येतं. एक जण त्या दिवशी मला भेटलं आणि मला म्हटलं, ताई मी ना हल्ली आता तुमची कीर्तनं कॉपी करायला लागली. माझी एक मैत्रिणी माझी ती मला म्हटली, ताई हल्ली ना मी जरा तुमचं कीर्तनातलं थोडं थोडं घेते आणि मी ते कॉपी करते. म्हटलं बिनधास्त कर, इथं सगळी जण चोर आहे. कोणी म्हटलं, अरे आम्ही सुद्धा कुणाचं तरी ऐकूनच कीर्तन शिकतो बाबा. आणि खरं सांगू का, इथं फक्त मार्ग दावणी गेले आधी आणि दयानिधी संत
होतं तेनेची पण ते चालू जातात न पडे गुंता कोठे काही. इथं मुळात आपलं सांगायची ही जागाच नाही. इथं आलं का फक्त संतांचं बोलायचं नाही तर देवाचं बोलायचं. विठ्ठल बाबांना प्रश्न विचारला, म्हटले अण्णा आम्हाला सांगा बरं परमार्थ कुणी केला पाहिजे. ऐका आता इकडं पहा सगळे रायगडकर. विचारलं अण्णा परमार्थ कुणी केला पाहिजे. मोठ्या माणसांची उत्तरं अगदी सहज असतात. बोला पटकन. मोठ्या माणसांची उत्तरं अगदी सहज असतात. काय उत्तर दिलं अण्णांनी ऐका आता इकडं, तुम्हाला आवडेल. अण्णांना विचारलं अण्णा परमार्थ कुणी केला पाहिजे. ओ महिला वर्ग पुरुष वर्ग. अण्णांनी उत्तर दिलं आणि सांगितलं परमार्थ हा गरीबानं केला पाहिजे. बोला कुणी केला पाहिजे परमार्थ. झोपले का काय टेन्शन मध्ये का तुम्ही. अण्णांच्या कीर्तनातलं वाक्य. अण्णा म्हणायचे परमार्थ हा गरीबानं केला पाहिजे. कसं काय ताई तुम्ही आम्हाला असं सांगताय. ऐका त्या साधकानं विचारलं अण्णा परमार्थ गरीबानं करावा असं तुम्ही का बरं आम्हाला सांगता. अण्णांनी दिलेलं उत्तर ऐका. अण्णा म्हटले अरे श्रीमंत माणसं फक्त पैसा मोजण्यामध्ये बिझी असतात गड्या. त्यांच्याकडनं अभंग पाठ होतील की नाही याची कोणती शाश्वती नाही. सगळ्या बसलेल्या लोकांनी उत्तर द्या आणि मला सांगा. ओ महिला वर्ग पुरुष वर्ग भजन कोण करतं प्रामाणिकपणे सांगा. शेतामध्ये काम करणारी बाई भजन करते. कामाला गेलेला बाबा माणूस काम करता करता भजन करतो. बोला पटकन खरंय का खोटे बोला ना. बोला बोला थोडं मोकळं मोकळं. बरोबर आहे की नाही. काम कोण करतं बाबा. काम ही गरीब माणसं करत असतात. परमार्थ कुणाचा परमार्थ गरीबाचा. आणि अजून पुढे सांगू अण्णांना विचारलं अण्णा गरीब माणसं तुम्ही म्हणता परमार्थ करता पण आम्हाला एक प्रश्न आहे. मराठी माणसाच्या जीवनामध्ये इतके काबाड कष्ट आहे. मराठी माणसाच्या जीवनामध्ये एवढा त्रास आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मराठी माणसाला काम करावं लागतं. पण तरी सुद्धा रात्रीच्या 9 ते 11च्या कीर्तनामध्ये या माणसांचे चेहरे एवढे टवटवीत कसे काय दिसतात. यांच्या चेहऱ्यावरती एवढी प्रसन्नता कशाची आहे. त्याचं उत्तर आम्हाला द्या. आता उत्तर ऐका. आवडेल तुम्हाला अण्णांचं उत्तर. अण्णांनी सांगितलं रवी दादा. ते म्हणले अरे मराठी माणूस म्हणजे विजेची वायर आहे. ऐकताय तुम्ही सगळे. मराठी माणूस म्हणजे विजेची वायर आहे. आणि ऐका रात्रंदिवस त्यांच्या या ठिकाणी कामाला झुंपलेला त्यांचा संसार आहे. प्रत्येकाला माहितीये संसार दुःख मुळ चोहीकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शुनी पाठी लागली ओढाळ. ही सगळी ओढाळ त्यांच्या मागे लागली पण तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान कशामुळे. उत्तर ऐका आता सगळे जण की मराठी माणूस म्हणजे विजेची वायर आहे. पण तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती जे समाधान आहे ना त्याच्या मागचं कारण म्हणजे आतमध्ये विराजमान असलेले ज्ञानोबा तुकोबांचं चैतन्य. तुम्हाला मान्यच करावं लागेल की अरे हे ज्ञानोबा तुकोबाचं चैतन्य आहे. काही माणसं बाबा इथं खुलतात हरिपाठामध्ये नाचतात. इतकंच नाही तर इथं ढोलतात. हे कशामुळं हे फक्त आणि फक्त ज्ञानोबा तुकोबांमुळे. आता ऐका विचारला अण्णांना अण्णा ऐका ना अहो काय असतो परमार्थ आम्हाला जरा समजून सांगा. त्यांनी गोड वाक्य सांगितलं. आज मला तुम्हाला ते सांगायचंय. ऐका इकडं पहा. ते म्हटले केवळ आणि केवळ जो परमार्थ करतो समाजामध्ये त्या माणसाचा काहीच उपयोग नाही. तुम्ही ऐकताय मोठ्या माणसांची वाक्य थोडी उंचीची असतात कानाला थोडी जड जातील पण घेऊन जा जरा कीर्तनातून. वारकरी बाबा ऐका केवळ आणि केवळ जो परमार्थ करतो बाबा समाजाला त्या माणसाचा काहीच उपयोग होत नाही. केवळ आणि केवळ जो संसार करतो समाजामध्ये त्याही माणसाचा काही उपयोग होत नाही. पण परमार्थ आणि प्रपंच या दोहीची सांगड जो घालतो आणि असे सप्ते करतो अशीच लोक फक्त समाजामध्ये क्रांती करत असतात. ही लोक समाजामध्ये क्रांती करतात. ऐका आता उत्तर. ज्ञानोबा यांनी आपल्याला सांगितलं केवळ आणि केवळ जो परमार्थ करतो त्याची अवस्था आहे काय. मी आणि माझे आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. अरे त्याला संन्यासी म्हणायचं जो केवळ आणि केवळ परमार्थ करतो. मग बसलेल्या लोकांना माझा एक प्रश्न आहे. सगळ्यांनी मला उत्तर द्या आणि मला सांगा बाबा जर तो संन्यासी आहे जर तो फक्त स्वतःची साधना करतोय जर तो फक्त स्वतःचा परमार्थ करत असेल तर त्याचा समाजाला उपयोग होईल का. बोला बोला. त्याचा समाजाला काहीच उपयोग होणार नाही. का कारण तो फक्त स्वतःचा विचार करणार आहे. तो म्हणणार फक्त माझ्या पद्धतीनं चला. पण आपण तर सगळे संसारी. बरोबर की चूक. बोला बोला. आपण तर सगळे संसारी. मग संन्यासाच्या विचारांमध्ये आपले विचार येऊ शकत नाही किंवा ते म्हणतील तसं आपल्याला करता येणार नाही. कारण आपल्याला तर प्रपंचही करायचंय आपल्याला तर परमार्थही करायचंय. मग संन्यासाच्या जीवनाचं आपलं गणित जुळणं कठीण आहे. मग त्या माणसाचा उपयोग कोणाला त्याचा त्याला. कोणाला बोलत नाही का. बोला बोला. त्याचा उपयोग
त्याला त्याला बरोबर ना बाळा? हा, इकडे पाहता सगळेजण. केवळ आणि केवळ जो परमार्थ करतो समाजामध्ये त्या लोकांचा उपयोग होत नाही. मग केवळ आणि केवळ जो संसार करतो समाजामध्ये त्याचाही उपयोग होत नाही. कारण गाथा आपल्याला शिकवते, देव धर्म सांडी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत विषयी गोंधळ गाजत सांडी पडिले सकळ. ओ वारकरी, विषयी गोंधळ गाजत असे. केवळ आणि केवळ जो संसार करतो त्याचा समाजाला उपयोग होत नाही. सोपा प्रश्न आहे माझा, सगळ्या लोकांनी मला प्रामाणिकपणे उत्तर द्या. इकडे पाहता, ऐका. कल्पना करा, गावामध्ये एखाद्यानं 1 कोटीचं घर बांधलं. किती? जोरात बोला की. कमी झालं का? कीर्तनात किती मोठं करता येतं, फक्त तुम्ही बोलत चला. बोला बाबा. गावामध्ये एखाद्यानं 1 कोटीचं घर बांधलं. सगळ्या लोकांनी उत्तर द्या आणि मला सांगा, त्याच्या 1 कोटीच्या बंगल्याचा गावाला काही उपयोग? हे कसं मोठ्याने बोलला? आता कसं कळलं तुम्हाला माझं कीर्तन? छान. ऐका आता. त्याच्या 1 कोटीच्या बंगल्याचा गावाला काही उपयोग आहे का? काहीच नाही. ऐका. त्याच्या 1 कोटीच्या बंगल्याचा त्याच्या नातेवाईकांना काही उपयोग आहे का? काहीच नाही. ऐका. मग त्याचा उपयोग झाला तर तो त्याच्या घरातल्यांना आणि त्याचा त्याला. केवळ आणि केवळ संसार करतो, त्याचा उपयोग समाजामध्ये होत नाही. आमचे गुरुजी नेहमी म्हणायचे, ते म्हणायचे, माणसानं ना घराचं कौतुक कधी लोकांना सांगू नये. का हो बाबा, तुम्ही असं का म्हणता, घराचं कौतुक सांगू नये? हल्ली लोक एवढं बजेटचं घर आखतात, मग तुम्ही का म्हणता असं का लोकांना घराचं कौतुक सांगू नये? ते म्हणायचे, अरे आपल्यापेक्षा पक्षाची घरं सुंदर आहे. झोपले नाही ना? आपल्यापेक्षा पक्षाची गरज सुंदर आहे. का हो बाबा, आपल्यापेक्षा काय पक्षाची गरज सुंदर आहे? त्यांनी इतकं सोपं उत्तर दिलं. ते मला म्हटले, अरे बाळा तूच बघ ना, आपल्यापेक्षा त्यांची घरं किती सुंदर आहे. का सुंदर आहे? ते म्हटले, कारण गटार तुंबायची भीती नाही, कुणी कुणाला भांडायला येत नाही. खरे का खोटे? बोला बोला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देख पिलांसाठी 3 जीव झाडाले टांगला. बरोबर. पिलनी झाली खोप्यात जसा झुलता बंगला, देख पिलांसाठी 3 जीव झाडाले टांगला. आपल्यापेक्षा त्यांची घरं सुंदर आहे बाबा. आताच तरी लोकांचं बरं आहे, पण पूर्वी एवढं मोठं घर असायचं आणि म्हातारं झोपायला अंगणात. हे माहिती आहे तुम्हाला? खरे का खोटे बाबा? बाबाला विचारलं, बाबा तुम्ही असे बाहेर का झोपता? बाबा म्हणायचे, आतमध्ये ढेकणं फार त्रास देतात. आतमध्ये ढेकणं म्हणे फार त्रास देतात. मी विचार करायचे कधी कधी, बाबा घरपट्टी आपण भरायची. बोला बोला. घरपट्टी आपण भरायची, पाणीपट्टी बोला की आपण भरायची, लाईट बिल आपण भरायचं, मेंटेनन्स आपण करायचा, आणि आतमध्ये झोपायचं कोणी नाही. तुम्हीच बोला आता सगळे. ऐका. उपभोग मात्र ते म्हणायचे काय, आतमध्ये बाबा ढेकणांनी घ्या. संसार करतोय त्याचा समाजाला उपयोग नाही, मग उपयोग कोणाचा आहे? ऐका. माझ्या मग आता सर्वांनी बोलायचं. जी केवळ आणि केवळ परमार्थ करतो तो संन्याशी. कोण? जोरात बोला. संन्याशी. पार्था, तो संन्याशी जाणं निरंतर. बोला पटकन. जो केवळ आणि केवळ परमार्थ करतो तो संन्याशी. कोण? संन्याशी. केवळ आणि केवळ संसार करतो तो संसारी. कोण? संसारी. आता उत्तर ऐका. जो केवळ आणि केवळ परमार्थ करतो त्याला संन्याशी म्हणायचं, केवळ आणि केवळ संसार करतो त्याला संसारी म्हणायचं, पण परमार्थ आणि प्रपंच या दोहीची संगत घालून जो भजन करतो त्याला वारकरी म्हणायचं. हे मात्र बाबा तुमच्या आमच्या सगळ्या वारकऱ्यांचं काम आहे. का बरं? त्यांना दोही करावं लागतं. काय काय करावं लागतं? इकडं प्रपंचही आणि इकडं परमार्थही. आणि मग विचारलं, बाबा आता हे दोन्ही मार्ग आम्हाला सुखकर करायचे असतील तर त्याच्याकरता सोपा पर्याय आहे का? म्हणजे एकच पर्याय आहे, अभंगाचं पहिलं.
वारकरी बाबा काय मार्ग आहे भले म्हणविता संताचे सेवक आई त्याचे भीक सुखरूप. ऐका मार्ग सांगितला आपल्याला संतांनी. एक करा, काय करा, तुम्ही स्वतःला संतांचा सेवक बनवून घ्या. काय करून घ्या, स्वतःला संतांचा सेवक बनवून घ्या. एक वाक्य बोलू का, इकडे पहा आता रायगडकर. ऐका, मालक बनण्याकरता अधिकारी लागतो. मालक बनण्याकरता अधिकारी लागतो, बरोबर आहे ना दादा? कुणालाही मालक होता येत नाही, त्याच्याकरता अधिकारी लागतो. पण सेवक बनण्याकरता अधिकारी असायची गरज नाही. कुणीही उठून बाबा सेवक बनवू शकतो. आपला प्रॉब्लेम सांगते, इथं प्रत्येकाला बाबा तुमच्या माझ्या सकट मालक व्हायचंय. सेवक कुणालाच नाही पाहिजे. सेवा कुणाला हवी आहे का? बोला बोला. सेवा कुणालाच नकोय. अजून पुढे सांगू का? अण्णांचंच वाक्य आठवलंय म्हणून सांगते. अण्णा म्हणायचे मालक बना ना, पण कुणाचं मालक बनावं तेही कळालं पाहिजे आपल्याला. ते विनोदानं म्हणायचे, माफी मागून बोलते तुमच्यापेक्षा मी वयानं ज्ञानानं अनुभवानं लहान आहे बाबा, पण आता मोठ्या माणसाचं वाक्य म्हणून मला बोलावं लागते. ते म्हणायचे तुम्हाला मालक बनायचंय, पण कुणाचं मालक बनायचंय? ऐका, ते म्हणायचे तुमची एकच इच्छा आहे, मी बायकोचा नवरा झालो पाहिजे. नाही कळलं तुम्हाला? मी बायकोचा नवरा झालो पाहिजे, मी मुलांचा बाप झालो पाहिजे. आपल्याला मालक बनायचंय, पण घरामध्ये मालक बनायचंय. ऐकताय तुम्ही सगळेजण? ही वाक्य थोडी उंचीची आहेत, कळायला थोडा वेळ लागतो, पण आता कळाली ना एकदा का मग मात्र माणसाला त्याचं गणित कळतं. बरं मी काय म्हणते, तुमची ओळख करून देताना प्रामाणिकपणे सांगा, हे काय म्हणतात तुम्हाला? मालक म्हणतात. काय म्हणतात? मालक म्हणतात. मी जर आता यांना विचारलं का हो हे तुमचे कोण लागतात, त्या काय म्हणणार? हे आमचे मालक आहेत. काय? मालक आहे. तुम्हालाही असं बरं वाटतं नाही का आपल्याला मालक म्हटलं म्हणून? दिवसभर तुम्हाला या ठिकाणी म्हणतात तुम्ही आमचे मालक आहे, पण ऐका, सकाळी उठल्यापासून साखर आणा, दूध आणा, भाजी, झोपते का काय? खरंय का खोटे? भाजी आणा, सिलेंडर आणा. तुम्ही कोण आहे? मालक आहे. तुम्ही अशीच कीर्तन ऐकता हो वारकरी? अहो तुम्हाला मालक बनवून तुमच्याकडनं फक्त मालक नावाला आहे हो, पण आयुष्यभर फक्त नोकर बनवून ठेवलंय तुम्हाला, बाकी काही नाही. विठ्ठल विठ्ठल. संतांनी सांगितलं आम्हाला प्रपंचामधलं मालक आम्हाला व्हायचंच नाहीये दादा. परपंचामध्ये या ठिकाणी मालक होऊन करण्यापेक्षा आम्ही परमार्थामध्ये सेवक होऊन फिरलो तरी आमचं कल्याण आहे. फक्त वाक्य तुम्हाला आम्हाला कळाली पाहिजे. तुम्हाला काहीतरी करायचंय ना तर एक करा, तुमची दासीचा दास करून ठेवा. देवा नको मला मालक. अरे ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. अरे इथं काही जरी केलं तरी सुद्धा दुःखच आहे. जितकं मोठं होणार तेवढे परिश्रम आहे, जितकं मोठं होणार तेवढा त्रास आहे. पण अजून पुढे सांगू का? आता सगळ्या लोकांनी मला इथं बसलेल्यांनी सांगा, ही लहान लहान मुलं इथं कीर्तनामध्ये इतकी सुंदर दिसतात, इतकी गोंडस आहे, प्रामाणिकपणे उत्तर द्या आणि खरं सांगा, यांचं कुणाबरोबर कॉम्पिटिशन आहे का? बोला बोला ताई, आहे का कुणाबरोबर कॉम्पिटिशन? यांचं कोणाशीच कॉम्पिटिशन नाहीये. पण आता माझ्या वयामध्ये या बरं निम्म्या लोकांना तर टेन्शन याचं असेल, हिला कीर्तन का बरं दिलं असेल? कॉम्पिटिशन आहे. आपल्या कॅटेगरी मध्ये जर आपण गेलो तर तुमच्या आमच्या लक्षात येईल वारकरी बाबा, जितकं मोठं होतंय ना समज वाढते, पण समज वाढल्यानंतर संघर्षही वाढतोय. तुम्ही पहा, आधीच माणूस संघर्ष करतोय. देयर इज अ कॉन्ट्रास्ट बिटवीन मॅन अँड नेचर. माणूस निसर्गाबरोबर संघर्ष करतोय. देयर इज अ कॉन्ट्रास्ट बिटवीन मॅन अँड मॅन. माणूस माणसाशी संघर्ष करतोय. प्रामाणिकपणे सांगा, माणसांच्या गर्दीमध्ये खरंच देव सापडेल? बोला बोला. माणसांच्या गर्दीमध्ये कधीच देव सापडणार नाही. सांगू तुम्हाला, एकदा आद्यगुरु शंकराचार्य रस्त्यानं चालले होते आणि रस्त्यानं चालताना एक छोटं किराणा मालाचं दुकान त्यांना लागलं. किराणा मालाचं दुकान लागल्यानंतर तिथं गेल्यानंतर त्यांनी किराणा मालाच्या दुकानातल्या त्या माणसाला विचारलं, दादा त्या बरणीमध्ये काय? दादानं उत्तर दिलं आणि सांगितलं, म्हटले गुरुवर्य याच्यामध्ये म्हणे डाळ ठेवलेली आहे. याच्यामध्ये काय? याच्यामध्ये साखर आहे. याच्यात काय? याच्यामध्ये चहापत्ती आहे. सगळ्यांची नावं दिली, एक बरणी रिकामी होती. ऐका, एकच बरणी रिकामी होती. आणि मग विचारलं आद्य गुरूंनी की का हो दुकानदार काका, याच्यामध्ये काय आहे? मारवाडी हुशार होता, तसेही मारवाडी हुशारच असतात. ऐका, मारवाडी हुशार होता. त्यानं सांगितलं, म्हणले याच्यामध्ये राम आहे. काय? बोला की जोरात. याच्यामध्ये राम आहे. काय? याच्यामध्ये राम आहे. ते म्हटले आमच्याकडं खाली वस्तू असं कधी म्हटलं जात नाही. आम्ही जी वस्तू खाली असते त्याच्यामध्ये आम्ही काय म्हणतो? राम आहे. आद्य गुरु शंकराचार्यांनी एवढीशा गोष्टीचा बोध घेतला आणि त्यांना कळालं की जर रामाला ठेवायचं असेल तर बरणी रिकामी असावी लागते. काय असावी लागते?
रिकामी असावी लागते. जी गोष्ट भरलेली आहे तिथं राम येऊ शकत नाही, आणि जर बरणी रिकामी असेल तर रामाला यायला जागाच जागा आहे. त्याचंच वर्णन तुकोबा करतात. यमुनी गोपाळ राहे ते म्हणे चित्त करारे निर्मळ येवणी गोपाळ राहे तेथे. ओ वारकरी बाबा, अगोदर याला जागा करावी लागते आणि मग तो येऊन तिथं राहतो. इकडे पाहताय ना तुम्ही सगळेजण, ऐका ऐका ऐका. अगोदर जागा करावी लागते आणि मग तो इथं येऊन राहत असतो. आता प्रामाणिकपणे सांगा, सगळ्या लोकांनी उत्तर द्या. आता जर आपल्या समोर राम प्रकट झाले अशी कल्पना करा, झाले, हा, प्रामाणिकपणे सांगा, खरंच आपल्या चित्तामध्ये रामाकरता जागा आहे का? बोला बोला. आपल्या चित्तामध्ये रामाकरता? वारकरी बाबा, कामाकरता असेल पण रामाकरता नाहीये. कबूल करावं लागेल वारकरी बाबा आपल्याला. विषय लोभी बुलले जीव, आता याची कोण करील कीव. रात्रंदिवस संसाराची चिंता करणारी माणसं बाबा तुम्ही आम्ही. कधी परमात्मा आपल्याकडे येणार आणि कधी तो आपल्या चित्तामध्ये राहणार? जागाच आपण ठेवली नाही बाबा त्याला. आणि अजून पुढे सांगू का? इकडं पहा, ओले मृतिकेचे मंदिर आत 6 जण उंदीर, गुंफा करता ती पोखर, याचा नका करू अंगीकार गा. गुरुवर्य वारकरी संप्रदायाचं वैभव हरिभक्त परायण आदरणीय चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या कीर्तनामध्ये मी वाक्य ऐकलं होतं. देगलूरकर महाराज म्हणाले, ज्ञानोबराया तुकोबराया जर समाजामध्ये नसते ना, तर आपण स्वतःला माणूस म्हणून घेण्याची सुद्धा आपली योग्यता नसते. वारकरी बाबा, केवळ आणि केवळ ज्ञानोबा तुकोबरायांमुळे आपण स्वतःला माणूस तरी म्हणून घेतोय. नाहीतर आपण खरंच आतमध्ये पाहिलं तर आपल्या लक्षात येईल दादा, किती कॉम्पिटिशन, किती स्पर्धा, किती द्वेष, किती मत्सर आहे लोकांचा. अहो, तोंडावर माणसं गोड बोलतात हो, पण जरा पुढे जाऊ दे काय काय बोलतात नाही कळलं तुम्हाला? अरे का कुठे? बोला बोला. आमच्या तोंडावरती आम्हाला चांगलं बोलणारी खूप आहे. हे खरं सांगू का तुम्हाला? जरासंध कृष्णाच्या तोंडावर फार गोड बोलायचा बाबा. जरासंध कृष्णाच्या तोंडावर फार गोड बोलायचा, पण जरा कृष्ण पुढे निघून गेला ना, तो बाकीच्यांना म्हणायचा, तो ना तसाच आहे, तो ना असाच आहे, तो ना हे, तो ना असं म्हणायचा. मला असं वाटतं तोंडावर गोड बोलून मागं अशी खोड करणारी येत नाही, ही बहुतेक जरासंधाचीच वंशावळ असली पाहिजे. बाकी यांना दुसरी कोणती उपमाच देता येत नाही. ऐका, सांगते तुम्हाला, स्पष्ट समोर बोललेलं केव्हाही चांगलं असतं, पण मागं बोलून बाबा या ठिकाणी आपण स्वतःचं अधपतन करून घेतोय. कधीतरी विचार करा, संतांनी आपल्याला आयुष्य थोडं दिलं आणि थोड्या आयुष्यामध्ये कल्याण करायचंय. बसलेल्यांनी सांगा, 42वे वर्ष सत्याचं पाहायला मिळेल का नाही? किती जणांना गॅरंटी? कुणाला गॅरंटी? बोला बोला. माझा हात खाली आहे ना? हा आहे. ऐका, 42वे वर्ष सप्ताहामध्ये आम्हाला परत पाहायला मिळेल याची कोणालाच गॅरंटी नाही. मग आता आम्हाला बसलेल्यांनी सांगा, अरे चालता फिरता माणसं बाबा या ठिकाणी मरायला लागली. ऐकताय तुम्ही सगळेजण? जेवण आपण एवढं करतोय आणि गोळ्या मात्र आपण जेवणासारख्या खातोय. झोपलेले आहे ना तुम्ही? ऐका, इकडं पहा, जेवणाचा आणि एक वेळ जेवणाचा खर्च कमी आहे पण गोळ्यांचा खर्च जास्त आहे आपल्या. तुम्हाला मान्य करावं लागेल. काही लोकांना बाबा इतक्या गोळ्या डॉक्टरनं सांगितलेलं असतं, ही गोळी जेवणाच्या आधी, ही गोळी जेवताना, ही गोळी जेवण झाल्यानंतर, ही गोळी रात्री झोपताना. नशीब उठायची गोळी नाही.
हा काहींच्या गोळ्या पोटात जाऊन झोपतात बाबा, तरी ते बिचारा फॅन कसं बघत राहतं, कसं होईल माझं. एवढं कठीण आहे लोकांचं आयुष्य, आणि एवढ्या कमी आयुष्यामध्ये आपला उद्धार करायचं एकमेव साधन म्हणजे संकीर्तन. विठ्ठल विठ्ठल. पूर्वी माणसं सहज वागायची, इकडे पहा ना सगळे, पूर्वी माणसं सहज वागायची. बाबा एखाद्या माऊलीकडे चहा प्यायला गेलो ना, इथं जुन्या आज्या काही बसलेल्या असतील, मला अजूनही आठवतंय, पूर्वी लोकांकडे प्रेम होतं, जिव्हाळा होता, माणुसकी होती, आपुलकी होती, नातीगोती होती. लोक बाबा एकमेकांना किंमत देणारी होती, बरोबर आहे ना. पण आता प्रामाणिकपणे सांगा, आताची पोरं तशी आहेत का? माणुसकी शिल्लक राहिली? बोला बोला, माणुसकी शिल्लक नाही राहिली बाबा. सांगा किती लोक इथं बसलेली आहेत, सगळ्यांनी उत्तर द्या आणि मला सांगा, आपल्यापैकी किती जण आहेत बाबा संप्रदायामधली, सांगा की बाबा आपली म्हातारपण बाबा फार चांगले जातील, आपल्या म्हातारपणी आपली पोरं आपल्याला जीव लावतील? आहे गॅरंटी? आपल्याला गॅरंटी नाहीये बाबा. आणि एक खरं सांगू का, मुलांकरता एवढं कमवून ठेवायचं का त्या मुलांनी म्हातारपणामध्ये आपल्याकरता डॉक्टर आणले पाहिजेत, वकील नाही. बरोबर आहे ना. कीर्तन थोडं सोपं आहे, पण थोडं लक्षात राहिलं पाहिजे. ऐका, आयुष्य एकतर थोडं राहिलं, थोड्या आयुष्यामध्ये सोनं करायचं, त्याच्याकरता संतांनी सांगितलं तुमच्यामध्ये जर स्पर्धा असेल तर मग मात्र तिथपर्यंत पोहोचता येत नाही. ऐकताय तुम्ही सगळी जण? ऐका, पळण्याकरता तर सगळीच जण तयार आहेत, सगळी जण प्रवासाकरता निघाले, पण तिथपर्यंत जाणारा कोणीतरी एखादा वेगळा असतो बाबा. शाळेमध्ये 100 विद्यार्थी आहेत, प्रत्येकाचा पहिला नंबर येतो का? बोला बोला, प्रत्येकाचा पहिला नंबर येत नाही ना. तशी ही परमार्थाच्या गतीमध्ये सगळी जण प्रवास करतात, पण सगळीच जण तिथपर्यंत जातील याची मात्र कोणती शंका नाही. काही जण संप्रदायामध्ये आले, फक्त कपड्यांचा मेकअप चांगला केला. काही जण संप्रदायामध्ये आले, चेहऱ्याचा मेकअप चांगला केला. काही जण संप्रदायामध्ये आले, बास त्यांनी फक्त स्वतःच्या 2-4 प्रमाणांचा अभ्यास केला. काही जण परमार्थामध्ये आले, ते फक्त काही 2-3 कीर्तनांमध्ये तसेच राहिले. पण ऐका, पुढे जाणारा कोणीतरी एखादा वेगळा आहे. माफ करा, पण ही थोडी सांप्रदायिक भाषा आहे. परमार्थ तुम्ही समजता इतका सोपा तर नक्कीच नाहीये बाबा, अजिबात नाहीये. परमार्थ इतका कठीण, म्हणून संत म्हटले भक्ती तो कठीण सोळावरील कोळे. आपण समजायचं परमार्थ झाला आणि लगेच परमार्थ होतो का? परमार्थ होत नाही बाबा. अजून सांगू तुम्हाला, इथं येऊन बाबा पावलं झिजवावी लागतात, इथं येऊन आधी काहीतरी संघर्ष करावा लागतो, इथं येऊन अगोदर काहीतरी साधना करावी लागते. आमचे गुरुवर्य म्हणायचे, बाई 12 वर्षाचं तप पूर्ण करावं लागतं, तेव्हा कुठंतरी जाऊन सरस्वतीची भेला प्रसाद देते. आणि बाबा मला आजही आठवतंय की मला 9व्या वर्षी अनुग्रह मिळालाय, तिथून पुढे 12 वर्ष तप झालं आणि नंतर मी कीर्तनाला सुरुवात केली. विठ्ठल. काही लोकांना वाटतं कीर्तनकार कुणी झालं पाहिजे, असं काहींचं मत आहे. कीर्तन कुणी केलं पाहिजे, असं काहींचं मत आहे. अभंग आणि अभंगाला सोडून मी अजिबात बोलत नाही, हे कदाचित सगळ्यांना माहित असेल. पण आता इकडे पहा, ऐका, कुणी बरं कीर्तन करावं बाबा? कुणी कीर्तन करावं? ज्याचे अभंग पाठ झाले त्याने कीर्तन करावं का? ज्याला बोलता चांगलं येतं त्यानं कीर्तन करावं का? थोडं ऐका, रेकॉर्डिंग चालू आहे, सगळी लोक आपल्याला ऐकतात. कीर्तन करू का करू नये हा प्रश्न नंतरचा आहे, पण कीर्तनाच्या मर्यादा काय हे जर जाणून एखादा कीर्तनकार कीर्तन करत असेल तर मला वाटतं त्याला अडवू नये, असं माझं मत आहे. तुम्ही सगळं बदललं ना. तुम्ही सांगा बरं, तुमचे आई वडील सपराच्या घरात राहत होते, तुम्ही राहता का? बोला की, बोला बोला बोला, तुम्ही राहता का? नाही राहत. तुमच्या आई बापांनी जमिनींचे काळवाड कष्ट करून बाबा या ठिकाणी हालाकीचे दिवस काढले, आपल्याला तसे दिवस आहेत का? नाहीये. सगळं बदललं ना, मग याचाही बदल माणसाला स्वीकारता आला पाहिजे. जर तो बदल तुम्ही स्वीकारला तर मग महिलांच्या कीर्तनाच्या बाबतीतला एक बदलही माणसाला स्वीकारता आला पाहिजे. आणि खरं सांगू का तुम्हाला, ऐका, आलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? काही चुकीचं बोलले तर जाता जाता मला थोडंसं कोणीतरी टोचा, बरोबर आहे ना? म्हणजे मला सांगा ताई हे चुकलं म्हणून तुमचं, पण माझं एक मत आहे. ऐका, काय कमी आहे बाबा? कमी काहीच नाहीये. कीर्तन पण मर्यादा जर सोडून होत असेल तर ते तुम्ही थांबवलं पाहिजे. कीर्तनामध्ये 65 विनोद असतील, तुम्ही त्यांना थांबवलं पाहिजे. कीर्तन भरकटत असेल, तुम्ही तिथं विरोध केला पाहिजे. कीर्तनाच्या वयापेक्षा जास्त काहीतरी उफराट बोलणं असेल तर तुम्ही ते थांबवलं पाहिजे. कीर्तनामध्ये हावभाव, भाषा शैली, याची वागणूक हे जर चुकीचं असेल तुम्ही कीर्तन थांबवलं पाहिजे. पण कीर्तन हे जर मराठमोळ्या शैलीमध्ये जर एखादी स्त्री करत असेल तर तुम्ही तिला न थांबवता पाठिंबाच दिला पाहिजे. मग तुम्ही तिला पाठिंबा
तर वारकरी खाली तुम्हाला ऐकायला मिळतात, ते सांप्रदायिक चिंतन ऐकायला मिळतंय. आज मी बोलते हे माझं नाहीच ना. मी जर तुम्हाला गुरुवर्य या ठिकाणी जगन्नाथ अण्णा पवारांचं वाक्य सांगत असेल, मी जर तुम्हाला भक्ती बाबांचे वाक्य सांगत असेल, मी जर तुम्हाला देगलूरकरांचं चिंतन सांगत असेल, मग मला प्रामाणिकपणे सांगा, उद्या जर माझ्या कीर्तनाला विरोध होत असेल तर तो विरोध मला आहे की तो विरोध देगलूरकरांना आहे, तो विरोध अण्णांना आहे का, तो विरोध भक्ती बाबांना आहे का? बोला बोला पटकन. जर भक्ती बाबांची नावं इथे येत आहेत, इथं जर अण्णांची नावं येत असतील, इथं जर देगलूरकरांच्या आम्ही जर भाषेचा आदर करत असेल आणि त्या आदराने आम्हाला जर समाजापुढे बोलता येत असेल, तर मला वाटतं वारकरी बाबा आम्हाला कीर्तन करायचा अधिकार नक्कीच आहे. हा, आम्हाला कीर्तन करायचा अधिकार नक्की आहे. ऐका, टाळ्या कमी झाल्या का तुमच्या? हे वाजवा जरा अधिकार नक्कीच आहे. आणि ऐका, आता सांगते तुम्हाला कसं असतं. इसगाव तिसगाव कीर्तन करायला 40 गाव. काही मला लोक म्हटले, ताई काय आमच्या भागामध्ये म्हणे असं तसं हे ते, मला काही लोक बोलली. पण एक मी प्रामाणिकपणे सांगते, कधीतरी सातारा परिसरामध्ये जा, माफी मागून बोलते, या व्यासपीठावरनं कधी स्वतःचं कौतुक माणसानं करू नये. पण आजही नामदेव बाप्पा शामगावकरांचं जाणं झालं आणि आप्पांची सगळी कीर्तनं त्यांच्या पुतण्यानं मला सांगितलं, ताई आप्पांचे जेवढे कार्यक्रम आहेत तेवढे फक्त वारशानं तुम्ही करत जा, बाकी आमची काहीच इच्छा नाही. म्हटलं दादा माझा अधिकार तेवढा नाही, तुम्ही माझ्याकडे देऊ नका, तुम्ही स्वतः चिंतन करता कीर्तन करता, तुम्ही करत जा. ते म्हटले ताई जमणार नाही. का? कारण चिंतनालाही तेवढी क्वालिटी लागते आणि ती तुमच्यामध्ये आहे. माफ करा पण इकडे पहा, आता सगळेजण सांप्रदायिक चिंतन असेल तर ते तुम्ही सर्वांनी ऐकलं पाहिजे. तुम्ही किती जणांना इथे येण्याकरता बंधन घालू शकता, यांची मन जपाना. आज तुमच्यापेक्षा गर्दी यांची जास्त आहे, नाही कळलं तुम्हाला? तुम्हाला कबुली द्यावी लागेल. जर कीर्तनामध्ये महिला बसल्या नाही तर कीर्तनाला शोभा येणार नाही. त्यामुळं विरोध करणाऱ्या लोकांना अगोदर कीर्तनामध्ये येणाऱ्या महिलांना बसवू नका आणि मग कीर्तन करून दाखवा. विठ्ठल महिला इथं बसलेल्या चालतात, मग इथं फक्त बोललेलं का चालत नाही? थोडं संप्रदायामध्ये असेल तर ऐकत जा. तुकोबारा या सांगतात, आयतं ताट संतांनी आपल्याला दिलेलं आहे आणि आपण बाबा फक्त त्याचा स्वाद घेत बसायचं. कसं झालं काय झालं ते बघत बसायचं नाही. आपण आलोय आपली सोडवणूक करायला. आपण करा सोडवणूक, संसार बंधन तोडा वेगी, स्वतःची सोडवणूक करत चला. जगाचं रहाडगडगं बदलण्याच्या भानगडीत पडू नका. बाबा इथं ज्यांनी स्वीकारलं तेच पुढे गेले आणि जे भांडत राहिलेत ना ते तिथंच अडकले. ऐकताय तुम्ही सगळेजण? जे भांडत राहतात ती लोक नाही बाबा पुढे जात. तुम्ही तलाव पाहिलाय? तलाव टेन्शन मध्ये दिसतंय, बोला की पटापटा. तलाव पाहिलाय? तलाव बाबा, तलावातलं पाणी वाहत असतं का थांबलेलं असतं? थांबलेलं असतं, बरोबर आहे. मग थांबलेल्या पाण्याला हिरवळ, मध्ये वरती शेवाळ येतं, त्याच्यावरती असे मच्छर, त्याच्यावरती अशा माशा घुंगत असतात. हे माहिती का तुम्हाला? घाण वास येतो. ते पाणी कोणी पितं का? बोला बोला, कोणीच पित नाही. पण प्रामाणिकपणे सांगा, नदीचं पाणी कसं असतं? बोला बोला, वाहत असतं की नाही? नदीचं पाणी वाहत असतं, पण त्याचा वापर सगळी जण करतात की नाही? बोला बोला, त्याचा वापर सगळी जण करत असतात. तुमचे विचार जर असे तलावासारखे डबक्यासारखे असतील ना तर तिथं त्याच्यामध्ये तुम्हाला चढकावं लागतं. पण जर तुमचे विचार नदीच्या प्रवाहासारखे वाहत असतील ना मग सगळी लोक येऊन तुम्हाला साथ करत असतात, सगळी लोक येऊन तुमचा आनंद घेत असतात. आणि परमार्थ हा आनंदाचा भाग आहे बाबा. इथं आल्यानंतर इथं फक्त आनंद घेण्याकरता यायचंय का? अरे ऐकतो ज्ञानोबा आपल्याला म्हणतात, घ्या मी तुमच्या करता आलोय. अर्जुनाचे निव्याजे श्री गीता प्रकाशले श्रीराजे, संसारा एवढे थोर वजे फेडिले जगाचे. जगाचं ज्ञानोबानं त्यावेळेला हलकं करून टाकलं. ज्ञानोबानं शपथ घेतली होती, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक. ज्ञानोबा म्हटले मी केला ना, आजी संसार सुफळ झाला गे माय. 41वे वर्ष सप्ताहाचं पाहायला मिळालं. रायगडकर याच्यापेक्षा आणखी श्रीमंती दुसरी आपली काय असली पाहिजे गड्या? ही सगळ्यात मोठी श्रीमंती. लोकांना सांगू नका माझ्याकडे गाडी कोणती, लोकांना सांगू नका माझं घर किती मोठे. पण उद्या जर भविष्यात तुम्हाला कोणी विचारलं दादा काय कमावलं आयुष्यामध्ये, कधीतरी लोकांना छाती ठोकपणे सांगा की अरे आमच्या बोरघर मध्ये पंचक्रोशीचा 41वा सप्ताह पार पडला आणि ते 41व्या सारख्या सप्ताहाचं हे स्वर्गाचं या रूप आम्हाला पाहता आलं. याच्यापेक्षा दुसरी संपत्ती आयुष्यामध्ये आम्ही काय करू पाहिजे? ही खरी संपत्ती आहे. एखाद्यानं विचारलं स्वर्ग कुणी पाहिला बाबा? स्वर्ग कुणी पाहिला? आपल्याला कुणीतरी म्हणतं तिकडे अप्सरा आहे नेमकं आहे, नसल्यावर हो वारकरी नसल्या तर ऐका ते तसलं काही नाही. याच्यापेक्षा दुसरा स्वर्गच नाही मला तरी असं वाटतं. अरे हा खरा स्वर्ग आहे, हा जिवंत स्वर्ग आहे. इथं येऊन आनंद घेत बसायचं, इथं येऊन बाकी काही करायचं नाही. का आनंद घ्यायचा? संत सज्जनी मांडिले दुकान,
फक्त इकडेच पाहायला मिळतं. मी बोलले ना तुम्हाला, चाल आवडली मला तुमची. हा, कोणी तयाकडे न पाहे रे. मग काय पाहतात लोक? बाबा इथं आलं ना, इथं सगळं मिळतंय ना आपल्याला. काय मिळत नाही हो? सांगा सांगा सांगा. सगळं मिळतं. हरी भजन के 3 गुण, हर कोई लागत पाव, खाणे को मिष्टान मिले अंत में वैकुंठ धाम. अजून काय पाहिजे इथं आल्यानंतर? एवढं मिळतं ते तरी पुष्कळ आहे. एक बोलेल मी तुमच्याशी, ऐका. इथं जे समाधान आहे प्रामाणिकपणे सांगा, एवढी वर्ष प्रपंच केला, मिळालं का समाधान? बोला बोला पटकन, मिळालं का? नाही समाधान मिळालं. एक सांगते ऐका. वैश्विक सुखाच्या साधना करता 5 गोष्टी लागतात दादा. शरीर लागतं, संपत्ती लागते, संतती लागते, सत्ता लागते, सोयरे धैर्य लागतात. 5 पैकी एक गोष्ट कमी असेल तरी माणूस दुःखी राहतो. शरीर चांगलं नाही माणसाला दुःख आहे, संपत्ती नाही माणसाला दुःख आहे, संतती नाही माणसाला दुःख आहे, सत्ता नसेल माणसाला दुःख आहे, सोयरे धैर्य नाही बघण्याकरता अर्जुन दुःखी आहे. अर्जुन देवाला म्हणतो, अरे रणांगणामध्ये युद्ध चाललंय, पण सगळ्यांना मारून हा विजय दाखवायचा कोणाला? सगळे मेल्यावर काय उपयोग आहे त्या विजयाचा? ऐकताय ना तुम्ही सगळे? ऐका. अर्जुन म्हणतो, देवा मला हा विजयच नकोय. भगवंतानं नंतर गीता सांगितली, तो भाग मला सांगायचा नाही. पण सोयरे धैर्य नाही तरी माणूस दुःखी आहे. मंदोदरी रावणाला म्हणते, तुम्ही जाऊ नका तिथं. कशाला जाताय? तुमच्याकडे मी आहे, तुमच्याकडे 80,000 बायका आहेत, तुम्हाला काय गरज आहे सीतेकडे जाण्याची? त्यानं सांगितलं, नाही बाबा, तू म्हणतेस ती मला पटतंय, पण तरी सुद्धा मला तिथं जायचंय. अहो माझ्यासारखी पतिव्रता, विचार करा तुमचे सोयरे धैर्य कसे असते. सोयरे धैर्य नाही तरी माणसाला दुःख आहे. ऐकताय तुम्ही सगळेजण? वारकरी बाबा, एक गोष्ट प्रपंचामध्ये कमी असू दे, माणूस सुखी राहू शकत नाही. पण आता ऐका, परमार्थ करता सुद्धा 5 गोष्टी लागतात. इथं ज्ञान लागतं, इथं वैराग्य लागतं, इथं भक्ती लागते, इथं गुरुनिष्ठा लागते, आणि इथं नामाचं स्मरण लागतं. या 5 पैकी एक गोष्ट जरी माणसाकडे असेल तरी माणूस सुखानं राहू शकतो. कल्पना करा, नुसतं एखाद्याला नामस्मरण येतंय, त्याला दुसरं काही येत नाही. आता जुन्या काळातल्या बायका असायच्या, त्यांना कसली काशी कसली पंढरी, त्यांना काय माहित होतं बाबा? त्यांना काही माहित नव्हतं. त्या घरामध्ये बसायच्या आणि असं भजन करत बसायच्या. भजन, हा, आमची आजी जात्यावरती पूर्वी गाणी म्हणायची. म्हणू का? म्हणू तेवढ्याच पैशात म्हणू का? हा, ती फार गोड म्हणायची बाबा. तिला पहिली काशी माहित नव्हती, पंढरी माहित नव्हती. ती म्हणायची, काशी ग काशी, काशी कोणी ग पाहिली, बाई माझ्या ग आईने मला दुनिया दाविली. किती गोड आहे हो, हा, किती गोड आहे. ऐका ना, त्यांना माहित नव्हतं. अहो पण त्या काळामध्ये आईची सेवा होत होती, त्या काळामध्ये बापाची सेवा होत होती. प्रामाणिकपणे सांगा, तळहाताच्या पोरासारखं ज्या पोरांना जपलं, तीच पोरं वयामध्ये आल्यानंतर आपल्या आईला विचारतात, तू आमच्यासाठी काय केलं? हा, बोला बोला, तू आमच्यासाठी काय केलं? तुला आमच्यासाठी काय करता आलं? किती दुःख आहे मोठं. जरा विचार करा बाबा. काहीच नव्हतं त्या काळामध्ये. आई म्हणू आई, आई इतकं गोड काही नाही ग बाई, आई इतकं गोड काही नाही ग बाई, राम राम बाई ग. ज्या महिलेला आई नाही तिनं खरं उत्तर द्या. माहेरी गेल्यानंतर खरंच आपल्याला विचारणारं कोणी असतं का? बोला बोला पटकन. माहेरी गेल्यानंतर कोण विचारतं तुम्हाला? जोपर्यंत आई आहे तोपर्यंत माहेरामध्ये किंमत आहे, जोपर्यंत आई आहे तोपर्यंत माहेरी गेल्यानंतर मान आहे. एकदा आई निघून जाऊ दे तुमची, तुम्हाला तिथं विचारणारं कोणी नाही. अरे आपली तैडी येणार हे आईला ज्या वेळेला कळतं ना, 4 घरं आपली आई फिरते आपल्या करता. बोला पटकन, खरंय का कुठे? हा, बोला बोला. फक्त पोरगी येणार हे जर आईला कळलं ना, 4 घरी जाते, आणि माझ्या तैडीला हे आवडतं, माझ्या तैडीला ते आवडतं, ती 4 घरी जाऊन फिरत असते. पण तुमची आई जाऊ द्या. ऐका, घर तुमचं असतं पण तरी चोरासारखं बसावं लागतं. घर तुमचं आहे तरी पाहुण्यासारखं तिथं जावं लागतं. आई आहे तोपर्यंत किंमत आहे, आई आहे तोपर्यंत प्रेम आहे. आणि वारकरी बाबा, संत आहेत ना तोपर्यंतच फक्त परमार्थ आहे. संत नसू द्या, तुम्हाला परमार्थाचे धडे शिकवणार कोणी नाही दादा. आमच्या आजीला काही येत नव्हतं. अगदी अडाणी बाई, साधी बाई, जात्यावरती गाणी म्हणायची, पण तिच्या शेजारी बसून ज्ञानोबा तुकोबा याचे धडे आम्हाला कळाले. ती म्हणायची, तुकाराम तुकाराम होत कुण ब्याच पोर, होत कुण ब्याच पोर, कुण ब्याच पोर, देहूच्या माळा मंदी केलं दगडाच टाळ, केलं दगडाच टाळ, दगडाच टाळ. काय बोल. ऐका वारकरी बाबा, संतांमुळे परंपरा कळाली, संतांमुळे आम्हाला हे सगळं कळालं. पण आता हे ज्यांच्यामुळे कळालंय बाबा, ऐका, त्यांना संतपण कसं मिळालं हे जरा आपल्याला कळालं पाहिजे. बरोबर की नाही? त्यांना संतपणापर्यंत जाताना काय सहज परमार्थ प्राप्त झाला का? उत्तर आहे अजिबात नाही. मोठे मोठे साधू संत
तेने सायास केले प्रपंच असताना मन नाही गोविले. कलियुगामध्ये संत कुणाला म्हणायचं हा मोठा प्रश्न आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं ऐशे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख डोळे झाकून करती पाप, मग यांना संत म्हणायचं का? कारण संतांच्या व्याख्या आहेत विद्या आणि विनय याच्यामध्ये परिपक्व दिशा जो समाजाला दाखवतो त्यांना संत म्हटलं जातं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती त्यांना संत म्हटलं जातं. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले त्याला संत असं म्हटलं जातं. बुडते हे जन न देखवी डोळा त्यांना संत असं म्हटलं जातं. आणि अजून पुढे सांगते आपल्या सोबत आलेल्या प्रत्येकाला जे उद्धरून टाकतात तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन, किंवा आपणा सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे त्यांना संत असं म्हटलं जातं. मग आता इथं बसलेले जेवढी लोक आहेत ऐका, संतांच्या व्याख्या तुम्हाला सांगितल्या, पण कधीतरी ज्ञानोबांकडे पहा. त्यावेळेला खरंच ज्ञानोबा यांना स्वीकारलं का? बाबा बाबा बोला बोला. ज्ञानोबा यांना खरंच स्वीकारलं? नाही स्वीकारलं. तुकोबारायांना नाही स्वीकारलं. 16व्या वर्षी ज्ञानोबारायांच्या वेळेला समाधीच्या दिशेने निघाले होते. त्याच्या अगोदर ज्ञानोबारायांची क्रांती जरा डोळ्यासमोर आणा रायगडकर. ऐका काय क्रांती होती ज्ञानोबारायांची. चालविली जड भिंती रेड्यामुखी वेद बोलविला. ऐकताय तुम्ही सगळेजण. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियली गीतेची टीका हे ज्ञानोबारायांचं केलेलं कार्य आहे. पण ज्या वेळेला हे कार्य जगापुढे कळालं त्यावेळेला आळंदीमध्ये बाबा गर्दी दाटली आणि सगळे आळंदीमध्ये एकच फक्त भजन चालू झालं ज्ञानोबारायांचं. आणि मग ज्ञानोबारायांचं भजन चालू झाल्यानंतर ज्ञानोबारायांनी सांगितलं निवृत्ती दादा आता दिसून ये जना, आता मला लोकांमध्ये यायचं नाही, आता मला लोकांमध्ये दिसायचं नाही. तिकडे पहा ना सगळेजण. त्यावेळेला ज्ञानोबा यांना विचारलं निवृत्तीदादांनी, ज्ञानोबा समाज त्रास देत होता तोपर्यंत समाजामध्ये राहिले आणि आता समाजानं स्वीकारलं आणि जाण्याची भाषा करताय. ज्ञानोबा यांनी सांगितलं समाजाचं असंच असतं, तो कधी स्वीकारेल आणि तो कधी पायाखाली टाकेल याची कोणतीच गॅरंटी नाही. आणि निवृत्तीदादा खरं सांगू का, या समाजामध्ये किती दिवस राहिलो तरी अन्न वस्त्र निवारा याच्यापेक्षा चौथा बदल या मृत्यू लोकांमध्ये करता येणार नाहीये. आणि मग कशा करता इथं राहायचं? जे काम करण्याकरता आलो होतो ते काम माझं मी पूर्ण केलं. पहा संत कशाला म्हणतात वारकरी बाबा, जेवढ्या कामाकरता आलो ते काम संपलं आणि म्हणून इथं राहायचं नाही. 42व्या वर्ष तुकोबा यांचं चालू झालं आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना विचारलं तुम्ही संताधिक संत म्हणविता कृपावंत एवढा कर उपकार सांगा देवा नमस्कार. बाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा तुका म्हणे माझा आठवा आणि मुळ लवकरी पाठवा. मुळ लवकरी पाठवा या शब्दाचा अर्थ जरा पाहूया आणि लगेच पुढच्या प्रमाणामध्ये येऊया. ऐका काय असतं बरं मुळ लवकरी पाठवा. ज्याला तिकडे जाण्याची तयारी भक्कम असते त्याला कधी जाण्याची भीती वाटत नाही. एक नगर होतं, नगर इकडं रायगडकर नगर होतं नगर, आणि त्या नगराचा एक नियम होता. नियम असा होता ऐका, त्या नगरामध्ये राजा कोण होणार हे एक हत्ती ठरवायचा. कोण ठरवायचा? झोपले का काय? बोला की मग पटापटा. कोण ठरवायचा? हत्ती ठरवायचा. त्या नगराचा राजा कोण असणार हे हत्तीनं ठरवायचं. पण आता इकडं पहा, त्या नगरामध्ये एक दुसरा नियम होता. ज्याला कुणाला हत्तीवर मला घालेल त्यानं 5 वर्ष गादीवरती बसायचं आणि 5 वर्ष एकदा का त्याचे संपले का त्याला वाजत गाजत घोर अरण्यामध्ये सोडून दिलं जायचं. ऐकताय ना तुम्ही सगळेजण. त्या नगराचा तसा एक नियम होता. ऐका एकमेव असं नगर होतं का तिथं हत्ती ज्या वेळेला समोर सगळ्यांच्या यायचा त्यावेळेला लोकांना वाटायचं हत्तीनं आपल्याकडे पाहू नये. नाही कळलं तुम्हाला बाबा? एकमेव नगर होतं, त्या नगरामध्ये लोकांना वाटायचं हत्तीनं आपल्याकडं पाहू नये. मग आता उत्तर ऐका, सगळी जण बाबा त्या नगरामध्ये घाबरायचे. कारण का तर 5 वर्ष गादीचा उपभोग आहे, पण पुढे गेल्यानंतर परत माघारी परत यायचं नाही. परत बायको नाही, मुलं नाही, पोरं नाही, काही नाही, घोर अरण्यामध्ये सोडून दिलं जायचं. पण त्या नगरीमध्ये एक राजा होता का जो जाताना हसत हसत निघालेला. इकडं पहा आता रायगडकर सगळी रडत गेली त्याच्याबद्दल कोणाला टेन्शन आलं नाही, पण जे हसत चाललं होतं ना त्याचं लोकांना जास्त टेन्शन आलं. तुम्ही जोपर्यंत रडताय ना लोकांना तुमचं काही वाटत नाही, पण तुम्ही जरा हसा ना, हसा. लोकांना तिथं जास्त टेन्शन येतं. लोकांना वाटतं यांना नेमका हसू आहे कशाचं. ऐकताय तुम्ही सगळे. समाधानाचे चेहरे कुणालाच नकोय बाबा, कुणालाच नकोय. रडके चेहरे असू दे. लोक तुमच्याकडे आपुलकीनं येतील. काय हो, काय झालं तुम्हाला? काय दुखतंय? काय झालं? सुनबाई बोलत नाही, काय झाले हे विचारायला येतील. पण तुम्ही जरा समाधानाचे चेहरे ठेवा. इकडे याच्या पोटात दुखलं नाही तर मग बोला याला दोघेच असं वाटतं याच्याकडे नेमकं आहे तरी काय, याच्या एवढं का बरं. समाधानाचे चेहरे कोणाला नकोय. सगळे रडत गेले तोपर्यंत कोणालाच काही वाटलं नाही, पण हा असंच चाललं ना याला सगळ्यांनी विचारलंय
तुला माहित नाही का परत यायचं नाही? तो म्हटलं माहितीये. आणि मग तरी सुद्धा सगळी जण रडत गेली. तू हसत चाललाय याच्या मागचं कारण काय? राजा इतका हुशार होता बाबा, त्याने उत्तर दिलं आणि सांगितलं, म्हटलं मी हसत चाललोय याच्या मागचं कारण फक्त एकच आहे. 5 वर्ष जोपर्यंत इथं होतो ना तोपर्यंत या 5 वर्षामध्ये मी तुमच्याकडे पाहिलं नाही. मग या 5 वर्षामध्ये मी फक्त एकच काम केलं. काय? मला माहित होतं तुम्ही मला तिकडे नेऊन टाकणार आहे, म्हणून मी फक्त एकच काम करत होतो. काय? जसा बंगला इथं होता तसा, हुशार आहेत तुम्ही सगळेजण, तसा तिकडे करून ठेवला. जशी गाडी इथं होती तशी तिकडे नेऊन ठेवली. खाण्याची सोय व्हावी म्हणून तिकडे शेती करून ठेवली. मग आता सगळ्या लोकांनी मला उत्तर द्या, जर तिकडे गेल्यानंतर लाईफस्टाईल चेंज होणार नाहीये, मग जाण्याची भीती वाटेल का? बोला ना. जाण्याची भीती वाटायची कारण काय बाबा? महाराज म्हणले आमची तिकडे जाण्याची तयारी भक्कम आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु नतुसिंग बाबा राजपूत, हे नाव तुम्ही ऐकलंय की नाही मला माहित नाही. आळंदीमध्ये एवढं मोठं नाव. राजपूत बाबांना लोक म्हणायची बाबा. शेवटच्या काळामध्ये सीमाताई लोक म्हणायची बाबा तुमची काही इच्छा आहे का? बाबा तुम्हाला काही खावंसं वाटतंय का? बाबांचं उत्तर असायचं, बाबा म्हणायचे अरे मी माझी वळकुटी कधीच बांधून ठेवली, मी फक्त वाट बघतोय तो कधी मला नेण्याकरता येतोय आणि कधी मी त्यांच्यापाशी जातोय. बास. मोठ्या माणसांची वाक्य इतकी मोठी असतात बाबा. जाण्याची तयारी बघतो आम्ही. तुकोबारायांना नेण्याकरता पहिले गरुड आले होते, पण गरुडाला नकार दिला. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी. सांगा तुमच्या देवाला, वाऱ्या केल्या ते तुझ्या केल्या. हा, तुझ्या करता येत होतो, तुझ्या गरुडा करता येत नव्हतो. गेला गरुड, मान खाली घातली, देवाला सांगितलं देवा तुकोबा यायला तयार नाही. आणि मग काय करायचं? म्हणजे हरकत नाही, मला कळालं. आणि मग पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. यावं लागलं देवाला. वारकरी बाबा संतांना जर पाहिलं तर काम झाल्यानंतर ते इथं थांबले नाही. संत कोणाला म्हणायचं या विषयावरती आपण बोलतोय. ऐका, त्यावेळेला ज्ञानोबारायांना समाजानं स्वीकारलं, तुकोबारायांना समाजानं स्वीकारलं होतं. मग आता इथं बसलेल्यांनी मला सांगा, पाहिजे तेवढी कीर्तनं मिळाली असती का? बोला ना. आपल्या भाषेत बोलू का? कदाचित निवृत्ती दादानं ज्ञानोबारायांना असं सांगितलं असतं, दादा की माऊली आता तर डायरी भरायची वेळ आली, आता कुठं निघालात? बोला बोला असं म्हणले असते की नाही? पण तरी सुद्धा माऊलींचं वाक्य होतं, दादा आता दिसू नये जना, माझं ठरलंय या लोकांमध्ये मला इथं राहायचं नाहीये, माझं ठरलंय आता मला इथं थांबायचं नाहीये. ऐका ना वारकरी बाबा, तुकोबारायांना विचारलं, तुकोबा अहो जोपर्यंत समाज त्रास देत होता तोपर्यंत इथं राहिले, सालो मालानं स्वीकारलं नव्हतं तरी त्यांच्या शिव्या खात होते, मंबाजी काट्यानं मारत होता तरी त्यांना कीर्तनामध्ये घेऊन जात होते, त्यावेळेला तुम्ही त्यांना इतकं जवळ केलं. आणि आता तर रामेश्वर भट्ट पायापाशी आले, आता सालो माला तुमचं कौतुक करतात, आता मंबाजी येऊन टाळ वाजवतात, आणि आता तुम्ही निघाले हे कशा करता? त्यावेळेला तुकोबारायांनी सांगितलं, आता माझ्या जीवनामध्ये काम राहिलं नाही, त्यामुळे इथं थांबायची काही गरज वाटत नाही. काम नाही, काम नाही, काम नाही झालं पायी रिकामा. इकडे पहा, बास म्हटले आता इथं थांबायचं नाही. वारकरी बाबा कलियुगामध्ये संत म्हणणं सोपं आहे. इकडे इकडे मला संत म्हणा असं म्हणणं सोपं आहे, पण संतपणाची लक्षणांमध्ये एक गुण जरी चुकला, इकडे इकडे एक गुण जरी चुकला तरी आयुष्याचं वाटोळ आहे. एक बोलू का? काल भक्ते बाबांचं कीर्तन ऐकलं होतं. भक्ते बाबांनी कीर्तनामध्ये सांगितलं, स्वतःला मोठं त्या माणसानं म्हणायचं ज्याला आधी दुसऱ्याला मोठं म्हणता येतं. ऐकताय तुम्ही सगळेजण? स्वतःला मोठं त्या माणसानं म्हणायचं ज्याला दुसऱ्याला मोठं म्हणता येतं. जर तुम्ही दुसऱ्याला तुच्छ लेखताय, तुम्हाला स्वतःला मोठं म्हणून घ्यायचा कोणताच अधिकार नाही, कोणताच अधिकार नाही. तुम्ही स्वतःला मोठं म्हणून घेऊ शकत नाही. अरे साधूचं लक्षण काय असतं? साधू म्हणजे काय असतं दादा? रुसलो संसारा सर्प हा विकार पांढरा, हे साधूचं लक्षण आहे. साधू कुणाला म्हणायचं बाबा? ज्याला हे 6 धुवून टाकले त्याला साधू म्हटलं जातं ना. साधू कोण आहे? अरे जो सगळ्याला आपलं म्हणतो त्याला तर साधू म्हटलं जातं ना. आणि तुमच्यामध्ये जर अजून मतभेद असतील ना तर वारकरी बाबा तुम्ही स्वतःला मोठं म्हणून घेऊ शकत नाही. भक्ती बाबांचं वाक्य आहे. मग आता ऐका, ते म्हणायचे इथं आव्हान सोपं आहे, मी परमार्थ केला, मी वाऱ्या केल्या, मी माळ घातली असं म्हणणं सोपं आहे, पण इथं वर्म चुकलं, आयुष्याचं वाटोळं. सज्जनगडावरती एक जण गेला होता आणि सज्जनगडावरती
दासबोधाची प्रवचनं चाललेली होती. एक माणूस तिथं अहंकारानं म्हटला, तो म्हटला, अरे माझ्या जीवनामध्ये 75 दासबोधाची पारायण केली. शेजारी एक सामान्य तिथं माणूस बसलेला, तो म्हटला सगळी वाया गेली. झोपली का काय? सगळी वाया गेली. अरे तुम्हाला बोलून दाखवायची वेळ येते, हा तुमचा परमार्थ आहे तरी काय? जर तुम्हाला ते बोलून दाखवावं लागत असेल, बाबा इथं ठसवणं सोपं आहे, पण वर्म चुकलं आयुष्याचं वाटोळे अभंगाचं दुसरं चरण. ऐका, तुम्हाला मी विचारलं कौशल्या कोण आहे, तुम्ही काय म्हणणार? रामाची आई आहे. बरोबर आहे का? बोलायला पटकन याच्या आपण येऊ कुठेतरी जाऊन, नाही बोलतच नाही तुम्ही. तुम्हाला विचारलं बाबा कौशल्या कोण आहे, तुम्ही काय म्हणणार? रामाची आई आहे. सुमित्रा कोण आहे? लक्ष्मणाची आई आहे. वारकरी संप्रदाय सगुण आणि निर्गुण दोनाची उपासना करतो. ऐका, ठसविता बहुला गती सायास चुकल्या घडे नाश अल्पवर्म. संतांची व्याख्या काय असते ते मला तुम्हाला सांगायचंय. ज्या वेळेला माणूस संत पदाला पोहोचतो त्यावेळेला तो कौशल्यकडे पाहून रामाची आई म्हणत नाही. ऐकताय ना तुम्ही बाबा? तो रामाची आई म्हणत नाही. मग त्याच्या व्यक्तीची तिथं व्याख्या बदलून जाते, तिथं भाषा बदलून जाते. एकनाथी रामायणामध्ये त्यांनी असं सांगितलं, म्हटले कौशल्याच्या या ठिकाणी राम किंवा राम आणि कौशल्या या आई आणि बापाच्या किंवा आई आणि मुलाच्या नात्यापेक्षा सुद्धा एक महत्वाचं नातं आहे, ते तुम्हाला आम्हाला कळालं पाहिजे. आता उत्तर ऐका. त्यावेळेला नाथ बाबांनी उत्तर दिलं आणि सांगितलं, कौशल्याला रामाची आई म्हणणं हे सामान्य माणसाचं उत्तर असणार आहे, पण जिच्या पोटामध्ये त्रैलोक्याचा स्वामी साठवला जातो ती किती महान असली पाहिजे ही संताची व्याख्या, ही संताची व्याख्या आहे. ऐका, इकडे पहा, ती सामान्य नाहीये, ती एक ब्रह्मविद्या आहे का तिच्यामध्ये त्रैलोक्याचा स्वामी तिने साठवलाय. ऐका, तुमच्या लेखी सुमित्रा म्हणजे लक्ष्मणाची आई, बरोबर ना? पण एका संतांना विचारा, संत त्यांची व्याख्या फक्त सुमित्रा म्हणजे लक्ष्मणाची आई म्हणून नाही सांगत. लखन ज्या वेळेला रामाबरोबर वनवासाला निघाले होते त्यावेळेला लखनजीनं सांगितलं होतं, म्हटले भगवंता मला तुमच्या बरोबर वनवासाला यायचंय. त्यावेळेला वनवासाला येण्याकरता नकार दिला. सांगितलं उर्मिलेसारखी पत्नी येऊ नको, तुझं काही काम नाही, वनवास मला एकट्याला माझं मला जाऊ दे. त्यानं सांगितलं जमणार नाही. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव. तुम्हीच माझे पिता, तुम्हीच माझे माता, तुम्हीच माझे बंधू, तुम्हीच माझे गुरु, तुम्हीच माझे तारू. मी तुमच्या बरोबर येणार, बाकी मला माहित नाही. जा म्हणजे आईचा निरोप घेऊन ये असं म्हणतात वारकरी बाबा. लक्ष्मण आईकडे गेला आणि सुमित्रेकडे जाऊन लक्ष्मणाने हात जोडले आणि सांगितलं, आई दादा वनवासाला निघालाय आणि त्याच्या बरोबर जायचंय. तुमच्या लेखी सुमित्रा म्हणजे लक्ष्मणाची आई, बरोबर की नाही? लक्ष्मणाची आई. पण आता संतांची व्याख्या ऐका. एकनाथी रामायणामध्ये सांगितलं की ज्या वेळेला लक्ष्मण सुमित्रेच्या समोर जातोय त्यावेळेला सुमित्रेला विचारलं, आई दादा वनवासाला
चाललाय, मला तिच्या बरोबर वनवासाला जायचंय, मी जाऊ शकतो का? त्यावेळेला सुमित्रेनं उत्तर दिलं आणि सांगितलं, अरे तुझा राम जर वनवासाला चाललाय आणि हे विचारण्याकरता जर तू माझ्यापर्यंत येत असशील तर मला शंका वाटते का तू माझाच मुलगा आहेस की काय. पण जर मला न विचारता तू जर निघून गेला असताना तर उद्या सगळ्या जगाला छाती ठोकून सांगितलं असतं का लक्ष्मण या सुमित्रेचा मुलगा आहे. ही झाली संतांची व्याख्या. विठ्ठल वाढत जातो पण ठसवणं सोपं आहे बाबा, पण वर्म चुकलं तर आयुष्याचं वाटोळ आहे. तुकोबारायांनी सांगितलं इथं भले भले आले बाबा, स्वतःचा मोठेपणा मिरवला पण उपयोग नाही झाला. आमचे गुरुजी म्हणायचे खुद पे अगर बहुत गुरूर आहे तो एक बार इस मिट्टी से आकर पूछना सिकंदर आजकल कहा है. ज्या दिवशी आयुष्यामध्ये स्वतःला वाटेल ना मी केलं ते कोणाला करता येणार नाही, मला कोणाला करू शकत नाही. ज्या दिवशी आयुष्यामध्ये आपल्याला वाटेल माझ्यासारखं कोणाला करता येणार नाही. त्या दिवशी फक्त एक करायचं, काय करायचं, कधीतरी या मातीला जाऊन विचारायचं सिकंदर आजकाल कहा आहे, सिकंदर कुठं ठेवलं. ती माती सांगते असे भले भले सिकंदर खाऊन टाकले. इथं ठसवणं सोपं आहे पण वर्म चुकलं आयुष्याचं वाटोळ आहे. उदाहरण दिलं पाकसिद्धी लागे संचित आई ते घडता सोयी ते तेव्हा गोड. एखादी बाई सुग्रने कशावरनं तिचं संचित अनुकूल असावं लागतं आणि तसा परमार्थ संचितानं गोड होत असतो. आणि पुढे जाऊन तुकोबर यांनी सांगितलं तुका म्हणे बऱ्या सांगताची गोष्टी रणभूमी दृष्टी न पडेता. जर रणभूमी डोळ्यासमोर आली तर चित्र काहीतरी वेगळं. मी जर आता तुम्हाला म्हटलं वाघ वाघ आला एवढं म्हटलं बाबा खरं सांगा तुमच्यापैकी इथं कोणी बसलेल का? बोला बोला पटकन. मी जोपर्यंत वाघ म्हणते तोपर्यंत तुम्ही सगळेजण इथं बसशाल, पण इकडे पहा ना खरं वाघ आला तुम्ही इथं उठून जाणार की ना? अशाच बसणार माझ्यासमोर. तुमचं जाऊ द्या पण मीच इथं थांबणार नाही, मीच पळून जाईल पहिले. ऐका रणांगणाच्या गोष्टी बाबा युद्धामध्ये इथं कीर्तनामध्ये सांगणं सोपं आहे पण रणभूमी डोळ्यासमोर आली तर चित्र काहीतरी उलट आहे. परमार्थाचं सुद्धा तसंच आहे. प्रल्हादानं भक्ती केली कीर्तनामध्ये सांगणं सोपं आहे. त्याला तेलात टाकला आम्हाला कळालं, त्याला हत्तीच्या पायाला बांधलं आम्हाला कळालं, उंच कड्यावरनं लोटून दिला आम्हाला कळालं. पण आपल्यावरती वेळ आली तर आपण बाबा तेही परमार्थापासून पळून जाऊ शकतो. आणि म्हणून तुकोबारायांनी सांगितलं भक्ती कठीण आहे पण ही जमलं कुणाला? हे फक्त संतांना जमलं. पण ते कुणाच्या प्रारंभामुळे कुणाच्या मुळे जमलं तर त्याच्या मागचं एकच कारण आहे विठोबा रघुमाई. ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे वारकरी संप्रदायावरती नितांत श्रद्धा नितांत प्रेम ज्यांचं आहे अशा महाराष्ट्र राज्याच्या महिला बाल विकास राज्यमंत्री या ठिकाणी आमच्या असणाऱ्या आदरणीय आदित्यताई तटकरे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ताई चला इथे पहा. मला रामकृष्ण ताई इथं आल्यानंतर कळालं का ताईंना परमार्थाची खूप आवड आहे. बरोबर आहे ना? त्या स्वतः म्हणे हरिपाठामध्ये नाचतात, कीर्तनामध्ये डोलतात आणि आज आपल्या गावामध्ये साक्षात या ठिकाणी त्या माऊलीचं आगमन होत आहे. त्यामुळे खरंच मनपूर्वक ताई या ठिकाणी मी तुमचे आभार मानते. सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या भजनी मंडळाच्या वतीनं आमच्या संपूर्ण रायगड तमाम वारकरी समाजाच्या वतीनं ताईंचे आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांचे या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानते. ही सेवा या ठिकाणी कसं पाहिलं तर आपली वेळ तशी पूर्णत्वाकडे गेली आणि म्हणून हा अभंग आपल्याला पटपट सोडवायचा होता. आपणही त्यांचीच वाट पाहत होतो म्हणून एवढा वेळ लावला होता, बाकी दुसरं काही नव्हतं बरं का. आता इकडे पहा, ही सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करत असताना ओघात एखादा शब्द जास्त गेला असेल तो बुद्धीचा दोष, पण ऐका जे चांगलं आहे ते परमात्म्याचे आशीर्वाद समजून आपलंसं करून घ्या. एक जाता जाता फक्त महत्वाचं मला एक वाक्य सांगायचंय आणि तेवढं सांगून बाबा हे कीर्तन संपवायचंय. एक काळ होता ज्ञानोबाराया ज्या वेळेला पंढरपूर मध्ये जात होते, ज्ञानोबाराया पंढरपूर मध्ये गेले तर ज्ञानोबाराया असं बघायचे की त्यावेळेला नामदेव महाराजांची कीर्तन मंदिरामध्ये चालायचे आणि मग जनाबाई आमचे असणारे चोखा मेळा हे सगळे त्यावेळेला तिथं बाहेर थांबलेले असायचे. ज्ञानोबाराया म्हणजे ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबारायांनी पाहिलं की माझी जनाबाई सामान्य नाहीये पण तिला बाहेर बसवलं जातंय. ऐकताय ना तुम्ही सगळेजण? माझी जनाबाई सामान्य नाही पण तिला बाहेर बसवलं जातं. नाम याची जणी कोण तिचा भाव
काय म्हणे तिचा भाव आहे बाबा हा. आणि मग तिला बाहेर बसवलं जायचं का? 14 माणसाचा स्वयंपाक करणारी माझी जणी कीर्तन बाहेर ऐकून बसायचे आणि आतमध्ये कीर्तन चालायचं. ज्ञानोबारायांनी पाहिलं, ज्ञानोबाराय म्हटले हा असं बोललं तर कदाचित नामदेवरायांना आणि इतर लोकांना राग येईल. ज्ञानोबारायांची समाजातली उंची मला तुम्हाला सांगायची. ज्ञानोबारायांनी नामदेवरायांना सांगितलं, म्हटले नामा माझी एक इच्छा आहे. काय? आज आपण कीर्तन वाळवंटामध्ये करायचं का? काय म्हटले? ऐकताय ना तुम्ही? काय म्हटले? नामा आजचं कीर्तन वाळवंटामध्ये करायचंय का? नामदेवरायांना तेव्हा नाही कळालं. नामदेवराय म्हटले काय ज्ञानोबा इथंही कीर्तन करायचंय तिकडे उलट बरं आहे म्हटले, जरा मंदिरामध्ये घाम येतो, आवाजही घुमतो, सिस्टीम नीट लागत नाही. नाही कळलं तुम्हाला? नामदेवराय म्हटले बरं आहे म्हटले ज्ञानोबा तुम्ही म्हणताय ना, चला म्हटले वाळवंटामध्ये, मोकळी हवा, आवाज छान येणार, वातावरण चांगलं. आणि इथं काय म्हणे मंदिरामध्ये फक्त 10-12 माणसं जमतात. वाळवंटामध्ये मोठ्या वाळवंटामध्ये कीर्तन नेलं तर अशा हजारोनं लोक येतील आणि हजारोनं लोकांना कीर्तन करायचा अधिकार प्राप्त होईल. ज्ञानोबारायांना कीर्तन वाळवंटामध्ये न्यायचं होतं, पण ते फक्त कुणामुळे माहितीये का? त्याच्या मागचं कारण होतं एकमेव म्हणजे संत कुळामधली बसणारी जनाबाई. त्या जनाबाईमुळं संपूर्ण कीर्तनाची परंपरा ज्ञानोबारायांनी मंदिरातून काढून वाळवंटापर्यंत आणली. हा अधिकार ज्ञानोबारायांना फक्त वाटत होता तो एका जनाबाई करता. हे फक्त वारकऱ्यानं लक्षात ठेवलं पाहिजे. हा, जनाबाई म्हणजे सामान्य नव्हती. जणी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. पहिले अभंग या जनाबाईनं सांगितलं, ज्ञाना सुरुवात करा, आणि मग ज्ञानोबारायांनी अभंग म्हणायचा. एवढा मोठा अधिकार या ठिकाणी आज खरं तर संत कुळामधल्या स्त्रियांना आणि त्यांची परंपरा जपणाऱ्या या ठिकाणी सगळ्या कीर्तनकारांना आहे. थोडं स्वीकारता आलं तर सोपं जाईल. आजही कीर्तनामध्ये बाबा काम धंदा आटपून मुलांचा सगळा व्याप सांभाळून जर ताईंसारख्या या स्त्रिया जर संपूर्ण राज्यामध्ये महिला बालविकास इथपर्यंत हे जर काम चालू असेल तर एवढं तरी तुम्हाला नक्कीच कळालं पाहिजे की महिला कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नाही, जे तुम्हाला मान्यच करावं लागणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आलेल्या सर्वांचे निरोण व्यक्त करते. पण ज्या ज्ञानोबारायांचा 750वा जन्मोत्सव सोहळा यावर्षी चालू आहे, ज्या तुकोबारायांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा यावर्षी महाराष्ट्र साजरा करतोय, आणि म्हणून मला तरी असं वाटतं की आता एक शेवटला लोकांची इच्छा, आणि म्हणून या ठिकाणी एवढंच फक्त जाता जाता सांगायचंय की सगळ्या गोष्टी करा पण त्याबरोबर परमार्थ करा. हे जे पाहायला मिळतंय हे वैभव परत देवानं आपल्याला दाखवेल नाही दाखवेल माहित नाही. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. पण आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टीचं माणसाला सोनं करता आलं पाहिजे. आयुष्यातली प्रत्येक संधी माणसाला बाबा चाचपून का होईना पण अनुभवता आली पाहिजे. ज्याला कळतं त्याचं ठीक आहे, पण ज्याला नाही कळत नाथ बाबा त्याच्या करता सांगतात, हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळालं
लावा बाळा, कधी का?